स्वामी is a mischievous little kid of about 10 years. स्वामी हा जो आहे ते एका खोडकर लहान मुलाचं नाव आहे ज्याचं वय 10 वर्षे आहे. स्वामी हे एका खोडकर लहान मुलाचं नाव आहे जो सुमारे 10 वर्षे वयाचा आहे. अँड लिव्हिंग इन द एरा, आणि तो त्या कालखंडामध्ये राहत होता वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल, जेव्हा भारत ब्रिटिशांच्या सत्तेखाली होता, जेव्हा भारतात ब्रिटिशांचा अंमल होता, त्या कालखंडामध्ये तो या ठिकाणी राहत होता. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ही घटना आहे, लक्षात घ्या. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, त्या वयाच्या बहुतांश मुलांच्या प्रमाणे, त्या वयाच्या बहुतांश मुलांसारखं स्वामी इज अ किड, स्वामी हा एक असा मुलगा होता हु कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस, जो एके ठिकाणी राहत नव्हता. ॲब्सोल्युटली हेट स्कूल, तो पूर्णपणे शाळेचा तिरस्कार करत होता. शाळा म्हणले की त्याच्या डोक्यावरची शिर उठलीच. लक्षात घ्या, शाळेचा पूर्णपणे तिरस्कार करणार होता. क्वाइटली हेट्स, हेट म्हणजे तिरस्कार करणे. इवन वर्स मॅथमॅटिक्स, आणि लक्षात घ्या सगळ्यात जास्त तो तिरस्कार कशाचा करायचा सांगा? मॅथमॅटिक्सचा. गणित म्हणलं की संपलंच त्याचं. गणिताचा भयानक, लक्षासाठी अत्यंत वाईट गोष्ट कुठली होती तर ती गणित होती, लक्षात घ्या. स्कूल इन हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर, शाळा म्हणजे त्याच्यासाठी एक भयंकर स्वप्न होतं. हॉरिबल ड्रीम, एक भयानक स्वप्न होतं. नाईटमेअर, नाईटमेअर म्हणजे हॉरिबल ड्रीम. एनिवे, काही का असे ना, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड. या मुलांच्या बाबतीत, या मुलाच्या सभोवताली ज्या काही घटना घडतायत, अराउंड म्हणजे सभोवताली, हॅपनिंग्स म्हणजे घटना, या मुलाच्या सभोवताली ज्या काही घटना घडतायत त्या घटना ही कथा उघड करते. अनफोल्ड म्हणजे उघड करणे. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, आणि हा मुलगा कसं सातत्यानं अडचणीत येतो, संकटात सापडतो. अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, आणि आपल्या बाकडनं कसा चांगला मार खातो याच्याविषयी लक्षात घ्या. ही सगळी कथा उघड करते, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. एनी हाऊ, काही का असे ना, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड, या लहान मुलाच्या सभोवताली ज्या घटना घडतायत या घटना ही स्टोरी उघड करते. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, आणि हा मुलगा सातत्याने कसा अडचणीत येतो, कसा संकटात येतो, ही कथा सांगते. अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, आणि आपल्या वडिलांच्याकडून तो कसा भरपूर मार खातो, ही सगळी गोष्ट ही कथा उघड करते. तर या ठिकाणी लक्षात घ्या, वर्स म्हणजे अधिक वाईट, बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे अधिक वाईट, वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट असं. स्वामीच्या विषयी बघा बरं सर. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड. स्वामी हा बडबड्या असा लहान मुलगा होता. बडबडायचं लय, लक्षात घ्या. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड. स्वामी हा एक बडबड्या लहान मुलगा होता. अँड थिंक्स दॅट, आणि त्याला असं वाटायचं की हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, आणि हाच त्याचा जीवनाला सामोरं जाण्याचा मार्ग आहे. जीवन कसं जगायचं असतं, त्रासच जगायचं असतं, बडबडत बिनधास्त जगायचं असतं, असंच त्याला वाटत होतं. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड. स्वामी हा एक बडबडणारा लहान मुलगा आहे. आणि ही थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, आणि त्याला असं वाटते की जीवनाला सामोरं जाण्याचं हाच मार्ग आहे. बडबडायचं, बिनधास्तपणे वागायचं. अँड टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, आणि तो लक्षात घ्या सगळं काही सोडून स्वतःविषयी बडबडायचा. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे, पण जीवनाचं जे सत्य आहे तो कठोर पद्धतीनं त्याला समजायचं, मार खाऊन बापाकडनं. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे, पण त्याला आपल्या जीवनातलं सत्य कसं जगायचं असतं ते कठोर पद्धतीनं या ठिकाणी त्याला समजत होतं, म्हणजे मार खाऊन कठोर पद्धतीनं. ॲज मेनी टीन्स बॅक, कित्येक किशोरवयीन मुलांप्रमाणे. टीन्स म्हणजे वय वर्ष 13 ते 17, आणि किड म्हणजे लक्षात घ्या लेस दॅन 12, 12 वर्षाच्या खालचा किड.
म्हणायचं. आणि टीन्स म्हणजे काय, 13 ते 17 वयोगटातली मुलं. आणि किशोरवयीन मुलाप्रमाणे ऑल ही वॉन्ट्स टू डू, त्याला काय करायची इच्छा असायची, तर टू प्ले अंडर द सन, उन्हात खेळायचं. त्याला काय करायला आवडायचं सांगा सर, प्ले अंडर द सन, उन्हात खेळायला आवडायचं. किक समथिंग, कशाला तरी लात मारायची, जाता जाता ठोकणं जायचं. लक्षात घ्या. क्लाइंब अ ट्री, झाड दिसलं चढायचं. का चढायचं, तसलं काय नाही, चढायचं, एन्जॉय. पुढं ब्रेक समथिंग, काहीतरी फोडायचं. रस्त्यावरची म्युन्सिपाल्टीची ट्यूब दिसली, ग्रामपंचायतीची, हान दगड, बघू नंतर काय होईल ते होईल. कळलं का, लक्षात घ्या. ब्रेक समथिंग अँड हरॅस समबडी, कुणाला तरी छळायचं, कुणाला तरी, लक्षात घ्या, छळायचं. कळलं का, लक्षात घ्या. कुठल्या तरी माणसाला त्रास द्यायचा, हे असंही करणारं पोरग. अनलाईक किड्स टुडे, आजकाल अशी पोरं नसतात, बरोबर आहे ना. पण लक्षात घ्या, या ठिकाणी पूर्वीच्या कालखंडामधला हे पोराला हे सगळं उन्हात खेळायला, कशाला तरी लात मारायला, झाडावर चढायला, काहीतरी फोडायला, कुणाला तरी छळायला त्याला आवडत होतं. धिस इनफॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. आणि लक्षात घ्या, आज सुद्धा इन द मोस्ट पार्ट ऑफ इंडिया, भारताच्या बहुतांश भागामध्ये अशी आगळी वेगळी मुलं ही वाढत असतात. लक्षात घ्या, आज सुद्धा भारताच्या काही ग्रामीण भागामध्ये अशी काही टिपिकल मुलं, अशी आगळी वेगळी, लक्षात घ्या, या मुलं ही वाढत असतात. टेक्नॉलॉजी इजंट अ बिग इन अ किड्स लाईफ. तंत्रज्ञानाला लहान मुलांच्या जीवनामध्ये काही फार मोठं स्थान नसतं, असंच ह्या स्वामीबद्दल पण होतं. तंत्रज्ञानाबाबत ह्या मुलांच्या जीवनामध्ये फार काही मोठं स्थान नसतं तंत्रज्ञानाला. आणि अशीच गोष्ट लक्षात घ्या, हीच गोष्ट ह्या स्वामी बाबतीत होती. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. ह्या मुलांना काय लागते, असं दंगामस्ती करायला पाहिजे. टू प्ले हॅवॉक म्हणजे काय सांगा सर, दंगामस्ती करायला ह्या मुलांना आवडते. लक्षात घ्या. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन दिस ग्रोईंग इयर्स. या कालखंडामध्ये स्वामी हा कसा एक आगळा वेगळं पोरग होतं. स्वामी हे कसं टिपिकल, कसं एक आगळं वेगळं पोरग होतं, तर या बाबतीत तरी सांगितलं, इन दिस रिगार्ड, या बाबतीत नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10 years ओल्ड माइंड. या बाबतीत जर बोलायला झालं इन दिस रिगार्ड, तर R.K. नारायण या लेखकांनी एक 10 वर्षाच्या मुलाची मनोवृत्ती, 10 वर्षाच्या मुलाच्या मनातील भावना याचं सखोल वर्णन केलेलं आहे. गेट डीपली इनटू म्हणजे सखोल वर्णन करणे, वर्किंग ऑफ माइंड म्हणजे मनातील भावना. आणि लक्षात घ्या, या बाबतीत बोलायचं जर झालं तर R.K. नारायण यांनी 10 वर्षे वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावना यांचं त्यांनी सखोल वर्णन केलेलं आहे. एक्सप्लेनिंग एक्झिक्युटली हाऊ ही थिंक्स. आणि त्यांनी खूप उत्कृष्टपणे स्पष्ट केलेलं आहे की तो मुलगा विचार कसा करतो. व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. जगाविषयीचा त्याचा काय दृष्टिकोन आहे, ह्या स्वामीचा ह्या जगाच्या बाबतीतचा काय दृष्टिकोन आहे, याचं सखोल वर्णन R.K. नारायण यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात हा उडाणटप्पू मुलगा आहे. 10 वर्षे वयाच्या मुलाच्या मनातल्या भावनांचं वर्णन, सखोल असं वर्णन R.K. नारायण यांनी या पुस्तकात केलेलं आहे, स्वामी अँड हिज फ्रेंड्स या पुस्तकामध्ये. एक्सप्लेनिंग एक्झिक्युटली हाऊ ही थिंक्स. हे 10 वर्षाचं पोरग कसं विचार करतंय, त्याचं उत्कृष्टपणे त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. जगाबाबतचं त्याचं लक्षात घ्या काय दृष्टिकोन आहे, त्याचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, ह्याचंही स्पष्टीकरण R.K. नारायण यांनी पुस्तकात केलेलं आहे. द रीडर डज फील, म्हणून वाचकाला असं वाटतं, हे पुस्तक वाचत असताना वाचकाला असं वाटतं लाईक स्वामी, की आपण स्वामी सारखे आहोत असं वाटतं वाचकाला. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर. आणि स्वामी ह्या पात्राशी ते जोडले जातात. जेव्हा एखादा वाचक हे पुस्तक वाचतो स्वामी अँड हिज फ्रेंड्स, तेव्हा तो वाचक स्वतःला स्वामी समजतो की मी तो मुलगा आहे. आणि लक्षात घ्या, तो या स्वामी या पात्राशी वाचक जोडला जातो. ॲज द स्टोरी प्रोग्रेस, जशी जशी ही कथा पुढे जाते तसं तसं वाचक स्वतःला स्वामी समजायला लागतो आणि त्या पात्राशी जोडला जातो. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण. हे नारायणांच्या लिखाणाची जादू आहे. R.K. नारायण यांच्या ज्या लिखाणाची जादू आहे ना, ती ही आहे की वाचक
स्वामी अँड हिज फ्रेंड्स हे पुस्तक वाचत असताना तो वाचक हा स्वतःला आपण स्वामीच्या जागी आहोत असं समजतो. जसं जशी कथा पुढं पुढं जाते तसं तसा तो वाचक त्या स्वामी या पात्राशी जोडला जातो. लक्षात घ्या. आता आपण बघणार आहोत सिग्निफिकन्स ऑफ द बुक. या पुस्तकाचं महत्व काय आहे हे आपण पाहणार आहोत. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, या पुस्तकाचं काय महत्व आहे ते आपण पाहूया. लक्षात घ्या. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. R.K. नारायण यांनी लिहिलेलं हे स्वामी आणि फ्रेंड्स नावाचं जे पुस्तक आहे इज नॉट मेरिली अन इंटरेस्टिंग रीड. म्हणजे हे केवळ लक्षात घ्या मजेशीर असं वाचनीय पुस्तक नाही आहे. मजेशीर असं वाचनीय पुस्तक नाही आहे. रीड म्हणजे रिडेबल बुक. रीड म्हणजे रिडेबल बुक. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. R.K. नारायण यांनी लिहिलेलं जे स्वामी आणि फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे इज नॉट मेरिली अन इंटरेस्टिंग रीड. हे केवळ नुसतं मजेशीर असं वाचनीय पुस्तक नाही आहे. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. ज्याचं लक्षात घ्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आनंद लुटता येऊ शकतो. ज्या पुस्तकाचा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आनंद लुटता येऊ शकतो असं हे पुस्तक जरी असलं तरी ते केवळ मजेशीर असं वाचनीय पुस्तक नाहीये. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. तर ह्या पुस्तकामध्ये पुष्कळ असं साहित्यिक मूल्य आहे. या पुस्तकामध्ये पुष्कळ असं साहित्यिक, अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ, लिटररी व्हॅल्यूज म्हणजे वाङ्मयीन मूल्य. तर ह्या पुस्तकांमध्ये, या लिखाणामध्ये, या साहित्यामध्ये, द वर्क म्हणजे साहित्य, लिखाण, रायटिंग. तर R.K. नारायण यांच्या या पुस्तकातल्या लिखाणामध्ये पुष्कळ असं साहित्यिक मूल्य आहे. इवन इफ इट इज अ टीन बुक. जरी हे किशोरवयीन मुलांसाठीचं पुस्तक असलं. किशोरवयीन मुलं म्हणजे कुठलं तर वय वर्ष 13 ते 17. हे जरी एक किशोरवयीन मुलांसाठीचं जरी पुस्तक असलं तरी याच्यामध्ये पुष्कळ असं वाङ्मयीन मूल्य आहे. लक्षात घ्या. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड द टीन्स अलाइक. स्वामी आणि फ्रेंड्स हे जे आहे ते चांगलं एक वाचनीय पुस्तक आहे. एक चांगलं असं एक वाचनीय पुस्तक आहे लहान मुलांसाठी, जे 12 वर्षाच्या आतील मुलांसाठी पण आणि 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सुद्धा सारखंच वाचनीय आहे. अलाइक म्हणजे इक्वल, सारखंच वाचनीय आहे. म्हणजे हे पुस्तक 12 वर्षाच्या आतील मुलांना म्हणजे किड्सना पण आवडेल आणि हे पुस्तक 13 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांना पण सारखंच आवडेल अशा प्रकारचे एक चांगलं वाचनीय पुस्तक आहे. ऑल्सो द बुक इज वाईडली युज्ड. आणि त्याचबरोबर हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वापरलं गेलंय. वाईल्डली याचा अर्थ लार्जली, मोठ्या प्रमाणात वापरलं गेलंय इन द आशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स. ज्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक अभ्यासाचं पाठ्यपुस्तक म्हणून, अभ्यासाचं पाठ्यपुस्तक म्हणून आशिया खंडामध्ये, केवळ नुसत्या भारतामध्ये नव्हे, नुसतं भारतामध्ये नव्हे तर आशिया खंडातील जेवढे देश आहेत त्या सर्व देशामध्ये, लक्षात घ्या, त्यांचं हे जे पुस्तक आहे ते पुस्तक मोठ्या प्रमाणामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून विद्यार्थ्यांसाठी वापरलं जातंय. कुठलं पुस्तक? स्वामी अँड हिज बुक. ऑल्सो द बुक इज वाईडली युज्ड. हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वापरलं जातं इन द आशियन कॉन्टिनेंट, आशिया खंडामध्ये, ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासाचं पाठ्यपुस्तक म्हणून. हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. जी मुलं शाळेमध्ये वाङ्मय हा विषय शिकतात, जी मुलं शाळांमध्ये वाङ्मय हा विषयाचा अभ्यास करतात, अशा मुलांसाठी स्वामी अँड हिज फ्रेंड्स हे पुस्तक पाठ्यपुस्तकासाठी म्हणून वापरलं जातं आशिया खंडामध्ये. भारतामध्ये नाही, आशिया खंडातील सर्व देशामध्ये.
दिस डज नॉट मीन दॅट, याचा अर्थ असा नाहीये, मीन म्हणजे अर्थ असणे, याचा अर्थ असा नाहीये की द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर, की हे पुस्तक लक्षात घ्या किचकट व्याकरणाने भरलेलं आहे असा अर्थ नाहीये बरं का. हा, ग्रामरचं स्पेलिंग GRAMMER नाही, GRAMMAR, ग्रामर. आणि किचकट अशा व्याकरणाने, इंग्लिश मधल्या किचकट व्याकरणाने हे पुस्तक भरलेलं आहे असा याचा अर्थ नाहीये. इज फिल्ड विथ म्हणजे टू बी फुल ऑफ ने भरलेले असणे. अँड टेक्निकल जॉर्गॉन, टेक्निकल जॉर्गॉन म्हणजे अवघड भाषा, विच इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजे हे पुस्तक लक्षात घ्या अवघड भाषांनी, अवघड शब्दांनी भरलेलं आहे किंवा किचकट व्याकरणाने भरलेलं आहे असा याचा अर्थ नाही. कारण लगेच वाटू लागेल तुम्हाला की हे जर पुस्तक आशिया खंडातील मुलांना, सर्व शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं असेल तर यातलंही अवघड अवघड शब्द असणार, यातलंही किचकट ग्रामर असणार, नकोच वाचायला असं तुम्हाला वाटेल. पण तसं नाही आहे. याच्यामध्ये अवघड शब्द नाही आहेत, याच्यामध्ये किचकट ग्रामर नाही आहे, हे लक्षात घ्या. ऍक्च्युअली द ट्रुथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. खरं बोलायचं गेलं तर सत्य हे याच्या उलट आहे. किचकट भाषा तर नाहीच आहे, किचकट शब्द नाही आहे, किचकट व्याकरण नाही आहे, अवघड शब्द पण ह्यात नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी हे जे खरं म्हणायचं सत्य अगदी उलट आहे. इन कॉन्ट्ररी टू. स्वामी अँड फ्रेज इन रिटर्न इन अ सिम्पल इंग्लिश. स्वामी आणि फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे ना इतकं साध्या भाषेत लिहिलेलं आहे, साध्या इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट, की त्याच्यामुळे आपल्याला अशी कल्पना करणं कठीण होते की इट इज अ वर्क ऑफ सच लिटररी जीनियस लाईक R.K. नारायण. R.K. नारायण सारख्या साहित्यिक क्षेत्रातील विद्वानाकडून हे पुस्तक लिहिलं गेलंय ह्याची आपल्याला कल्पना करवत नाही. इतकं हे पुस्तक साध्या इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. R.K. नारायण सारख्या साहित्यिक क्षेत्रातील विद्वानानं, लिटररी जीनियस, R.K. नारायण सारख्या वाङ्मयीन क्षेत्रातील लक्षात घ्या विद्वानानं हे पुस्तक लिहिलेलं आहे. ह्याची कल्पना करणं कठीण होतं. इतक्या सोप्या भाषेत हे स्वामी अँड हिज फ्रेंड्स, इतक्या सोप्या इंग्लिशमध्ये हे पुस्तक आहे. द इंग्लिश युज्ड इन द बुक, या पुस्तकामध्ये वापरलेलं जे इंग्लिश आहे इज बोथ प्लेन अँड सिम्पल. ते अगदी इझी आहे, सोपं आहे आणि साधं आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स, कुठलेही अवघड शब्द नाहीत. फॉर द किड्स, लहान मुलांसाठी कुठलेही अवघड शब्द नाहीत. लहान मुलगा हा सहज हे पुस्तक वाचू शकेल अशा प्रकारचे पुस्तक आहे. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस, याच्यामध्ये जे वापरलेली साधी आणि छोटी छोटी वाक्य जी आहेत ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. याच्यामुळे ह्या पुस्तकाच्या साधेपणामध्ये लक्षात घ्या भर पडते. ह्या छोटी छोटी वाक्य आहेत लक्षात घ्या. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट ह्या वर्णनामध्ये, पुस्तकाचं वर्णन करत असताना असा उल्लेख केलाय. मेन्शन म्हणजे उल्लेख करणे. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट, ह्या पुस्तकाचं वर्णन करत असताना त्याचा असा उल्लेख केला गेलाय की द बुक इज अबाउट अ मिशिवस 10 year old इंडियन बॉय, की हे पुस्तक एक 10 वर्षाच्या खोडकर भारतीय मुलाविषयी आहे. आता खोडकर पोराविषयी म्हणल्यावर कोण बाप वाचायला येईल का? नाही म्हणणार आपलं पोरग खोडकर होईल. बरोबर आहे ना. म्हणजे या पुस्तकाच्या सुरुवातीला जे वर्णन केलं इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये लिहिलंय की द बुक इज अबाउट अ मिशिवस 10 year old इंडियन बॉय. हे लक्षात घ्या, पुस्तक जे आहे एका खोडकर 10 वर्षाच्या भारतीय मुलाविषयी आहे असं सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं आहे. अँड सम पेरेंट्स मे बी कन्सर्न्ड, त्यामुळे काही आई वडील, काही पालक लक्षात घ्या चिंताग्रस्त होतात अबाउट द इन्फ्लुएन्स, प्रभावाविषयी दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिशिवस चिल्ड्रन. ज्या आई वडिलांची अगोदरच खोडकर मुलं आहेत, ज्या आई वडिलांची अगोदरच खोडकर मुलं आहेत, अशा मुलांच्यावर आणखीन जास्त प्रभाव पडेल म्हणून काही आई वडील लक्षात घ्या चिंताग्रस्त असू शकतात. बट द बुक इज ॲज सच दॅट, पण हे पुस्तक असं आहे की इट
It encompasses the mischief of the kids in a view of the kid which is a harmless and pure in his perspective. तर हे पुस्तक अशा प्रकारचं आहे, लक्षात घ्या की ह्या पुस्तकामधून लहान मुलांच्या ज्या खोड्या दाखवलेल्या आहेत, लहान मुलांच्या ज्या खोड्या दाखवलेल्या आहेत त्या मुलाच्या दृष्टिकोनातून दाखवलेल्या आहेत आणि ज्या खोड्या निरुपद्रवी आहेत आणि शुद्ध हेतूच्या आहेत. ह्या खोड्या कुणाला इजा पसरवणाऱ्या नाही आहेत. लक्षात घ्या, ह्या पुस्तकामध्ये ज्या मुलांच्या खोड्या दाखवलेल्या आहेत, एनकंपास म्हणजे दाखवणे, शो, इंडिकेट. या पुस्तकामध्ये लक्षात घ्या ज्या लहान मुलांच्या खोड्या दाखवलेल्या आहेत त्या मुलाच्या दृष्टिकोनातून दाखवलेल्या आहेत, ज्या खोड्या निरुपद्रवी आणि शुद्ध अशा हेतूने आहेत. ऑल्सो अमिडस्ट ऑल मिशिफ अँड नॉटीनेस, या सर्व खोडकरपणा, लक्षात घ्या, सर्व खोडकरपणा आणि मस्तींच्या मध्ये, खोड्या, लक्षात घ्या इथं काय म्हणूया बघा, असं खोड्या, बरोबर आहे, इथे आपण खोड्या असं म्हणूया, लक्षात घ्या खोड्या. या ज्या सर्व खोड्या आहेत आणि ही सर्व मस्ती आहे याच्यामध्ये वी ऍक्च्युअली फाइंड दॅट, आपल्याला असं आढळून येतं की स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड, की स्वामी हा एक प्रेमळ आणि कोमल मुलगा आहे. इतक्या खोड्या असून सुद्धा खोड्या करणारा, मस्ती करणारा, अशा सगळ्या खोड्या आणि मस्ती याच्यामधून वी ऍक्च्युअली फाइंड दॅट, आपल्याला असं आढळून येतं की स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड, की स्वामी हा एक प्रेमळ आणि कोमल मुलगा आहे. हूज, लक्षात घ्या, हूज ऍक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह, हू इज ऍक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह, जो मुलगा खूप हळवा आहे, इमोशनल आहे, भावनाशील आहे. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट, ही लक्षात घ्या एक अशी वस्तुस्थिती आहे, दॅट मिशिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह, खोडकर मुलं जी आहेत ना ती खूप संवेदनक्षम असतात, खूप हळवी असतात, अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि सगळ्यांच्यात ती अधिक प्रेमळ असतात. ही वस्तुस्थिती त्या पुस्तकात मांडलेली आहे. लक्षात घ्या की जी खोडकर मुलं असतात, जी खोडकर मुलं असतात ती सर्वात जास्त सेन्सिटिव्ह, जे सर्वात जास्त हळवी आणि प्रेमळ असतात सर्व मुलांच्यात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब, आणि आर के नारायण या लेखकाने हे खूप मोठं काम केलंय, कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस, आणि त्यांनी हे आपल्याला ह्या पुस्तकातून पटवून दिलंय. आर के नारायण हे खूप मोठं काम केलंय आणि त्यांनी ह्या पुस्तकातून हे आपल्या कन्वे, पटवून सांगितलंय की जी काही खोडकर मुलं असतात ती प्रत्यक्षामध्ये खूप संवेदनशील, खूप हळवी आणि खूप प्रेमळ असतात. हे या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्वांना पटवून देण्याचं मोठं काम केलेलं आहे. सो इन कन्क्ल्युजन, म्हणून मी अखेरीस या ठिकाणी सांगू इच्छितो, इन कन्क्ल्युजन म्हणजे अखेरीस, इट कॅन बी सेड दॅट, असं आपल्याला सांगता येऊ शकतं की दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. हे जे पुस्तक आहे ते खूप वाचनीय आहे. रीड म्हणजे रिडेबल. हे खूप पुस्तक चांगलं वाचनीय आहे सर्व वयोगटातील मुलांसाठी. तुम्हाला असं वाटायला लागलं असेल ना सगळ्या मुलांना आयलंय पुस्तक वाचूयाच आपण, तर तुम्हाला हे मिळेल. गुगलवर जर गेला तर स्वामी अँड हिज फ्रेंड्स बाय आर के नारायण बघितलं ते पुस्तक तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या गुगलवरून, बरोबर. तर लक्षात घ्या, शेवटी जर आपण असं इट कॅन बी सेड दॅट असं सांगता येतं की दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. सर्व वयोगटातील मुलांसाठी हे पुस्तक एक चांगलं वाचनीय पुस्तक आहे. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड. लक्षात घ्या, सगळ्या वयोगटातली मुलं चांगल्या वाचनाचा आनंद लुटू शकतील. ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल, त्याचबरोबर ते आपलं इंग्रजी सुद्धा सुधारू शकतील. म्हणजे हे पुस्तक वाचल्यामुळं, स्वामी अँड हिज फ्रेंड्स हे पुस्तक वाचल्यामुळं, लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी त्यांचे चांगलं पुस्तकाचा आनंद लुटतीलच, ते त्यांना आनंद मिळेलच, त्याचबरोबर त्यांचं इंग्रजी सुद्धा सुधारेल. अशा प्रकारचे सगळं लिखाण आहे. लक्षात घ्या, खूप चांगलं पुस्तक आहे. अबाउट दी ऑथर, थोडंसं आपण लेखकाविषयी बोलूया. अबाउट दी ऑथर, आता आपण लेखक आर के नारायण, खूप मोठा माणूस. लक्षात घ्या, आर के नारायण, द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स. स्वामी आणि फ्रेंड्स या पुस्तकाचा जो लेखक आहे,
इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स. तो भारतातल्या महान लेखकांच्या पैकी एक आहे. लक्षात आलं का बघा. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम. तर स्वामी अँड फ्रेंड्स याचा जो लेखक आहे तो भारतातल्या महान लेखकांच्या पैकी एक आहे, ज्याचं नाव आहे आर के नारायण. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. भारतानं आतापर्यंत जेवढी वाङ्मयीन पुस्तकं निर्माण केलेली आहेत, भारतानं आतापर्यंत जेवढी इंग्रजी भाषेतील वाङ्मयीन पुस्तकं, उल्लेखनीय पुस्तकं निर्माण केलेली आहेत, त्याला मोठ्या प्रमाणात आर के नारायण जबाबदार आहे. त्यात सगळ्यात मोठा वाटा आर के नारायण यांचा आहे. म्हणजे भारतामध्ये आतापर्यंत जेवढी इंग्रजीची वाङ्मयीन पुस्तकं लिहिली गेली, त्यामध्ये सगळ्यात जास्त उल्लेखनीय पुस्तकांचा वाटा, मोठा वाटा आर के नारायण यांचा आहे. लक्षात घ्या. अँड धिस बुक इन पर्टिक्युलर, आणि विशेषतः हे जे पुस्तक आहे, कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग. ब्रिटिश राजसत्तेखाली असणारं भारत, ब्रिटिश राजसत्तेखाली असणाऱ्या भारताचा सार, असणाऱ्या भारताचं वैशिष्ट्य विशेषतः हे पुस्तक पकडतं. ह्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कॅप्चर म्हणजे पकडणे, इथं अर्थ आहे वर्णन करणे, डेपिक्ट किंवा डिस्क्राईब. This book in particular describes the essence of India under the British ruling. ब्रिटिशांच्या राजसत्तेखालील भारताचा सार किंवा भारताचं वैशिष्ट्य या पुस्तकात वर्णन केलं गेलेलं आहे. अँड द माइंड अँड द लाईफ ऑफ टिपिकल टेन एज किड. आणि त्याचबरोबर एक आगळ्या वेगळ्या किशोरवयीन मुलाचं जीवन आणि आगळ्या वेगळ्या किशोरवयीन मुलाची मनोवृत्ती याचंही वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण इन्क्लूड. आर के नारायण यांचं आणखीन जे उत्कृष्ट लिखाण आहे त्याच्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. इन्क्लूड म्हणजे समावेश असणे. आर के नारायण ह्यांची जी आणखीन काही पुस्तकं लिहिली गेलेली आहेत त्याचा समावेश खालील प्रमाणे आहे. इथं वर्क्स म्हणजे लिखाण, रायटिंग्स. अदर ग्रेट रायटिंग्स बाय नारायण इन्क्लूड. आर के नारायण यांचं जे इतर उत्कृष्ट लिखाण आहे त्याचा समावेश खालील पद्धतीने आहे. पहिलं पुस्तक आहे मालगुडी डेज. मालगुडी डेज नावाचं पुस्तक आहे. द गाईड. द गाईड नावाची त्यांची कादंबरी आहे, ज्या कादंबरीवर देवानंदचा पिक्चर झाला. गाईड हा काय मोठा लेखक आहे बघा, इंग्लिश मधून. द गाईड हा लक्षात घ्या, त्याचं पुस्तक कादंबरी आहे. द पेंटर ऑफ सायन्स, लक्षात घ्या, द पेंटर ऑफ सायन्स नावाचं त्याचं मोठं पुस्तक आहे. अँड मेनी मोर लिटररी वर्क्स, आणि आणखीन काही वाङ्मयीन लिखाण आहे. सच ॲज द रामायण, त्यांनी रामायण पण लिहिलेलं आहे. अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन इपिक. इपिक म्हणजे महाकाव्य, लॉंग पोएम. जी भारताची लक्षात घ्या महाकाव्य आहे त्याचं लक्षात घ्या पद्य, पद्य म्हणजे गद्य, पद्य, गद्य आवृत्ती, त्याची संक्षिप्त आधुनिक गद्य आवृत्ती जी आहे त्याचं लिखाण या ठिकाणी आर के नारायण यांनी केलेली आहे. पद्य म्हणजे कविता, गद्य म्हणजे धडा, त्यातले गद्य आवृत्ती म्हणजे या ठिकाणी मुलांसाठी त्यांनी लिहिलेली आहे. रामायणाची संक्षिप्त अशी आधुनिक गद्य आवृत्ती त्यांनी लिहिलेली आहे, जी रामायण भारताचं महाकाव्य आहे. अँड द महाभारत आणि रामायण ही जी काही लक्षात घ्या भारताची महाकाव्य आहेत त्याचं लक्षात घ्या या ठिकाणी संक्षिप्त आधुनिक गद्य आवृत्तीचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. द महाभारत शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. महाभारत सुद्धा एक संक्षिप्त असं आधुनिक गद्य आवृत्ती आहे भारतीय महाकाव्याची. म्हणजे लक्षात घ्या जे काही भारतीय महाकाव्य आहेत रामायण, महाभारत यांचं लक्षात घ्या त्यांनी संक्षिप्त आधुनिक गद्य आवृत्तीचं या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. लक्षात घ्या. गो टेक अ लुक ॲट देम. जा तुम्ही लायब्ररीमध्ये जा
किंवा गुगलवर जावा आणि ह्या पुस्तकांच्यावर नजर टाका. रामायण बाय आर के नारायण वाचा, महाभारत बाय आर के नारायण वाचा, द गाईड बाय आर के नारायण वाचा, मालगुडी डेज बाय आर के नारायण वाचा. ही जी काही पुस्तकं आहेत ही आपण गुगलवर जाऊन वाचा, नाहीतर लक्षात घ्या लायब्ररीमध्ये जाऊन आपण त्याच्यावर नजर टाका. गो टेक अ लुक ॲट देम. या पुस्तकावर नजर टाका इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला आवड असेल तर. लक्षात घ्या त्यांनी असं सांगितलंय. म्हणजे मुलांना याच्यामध्ये आपण एक बघितलं की आर के नारायण हा एक खूप मोठा लेखक आहे. लक्षात घ्या ज्या लेखकानं स्वामी अँड हिज फ्रेंड्स नावाचा लक्षात घ्या एक पुस्तक लिहिलेलं आहे लहान मुलांच्यासाठी, किशोरवयीन मुलांच्यासाठी. आणि स्वामी हा एक 10 वर्षाचा खोडकर मुलगा आहे आणि त्या खोडकर मुलाच्या खोड्या जे त्याला लक्षात घ्या या ठिकाणी झाडावर चढायला आवडतं, उन्हामध्ये खेळायला आवडतं, कशाला तरी लात मारायला आवडती, काहीतरी फोडायला आवडतं, दंगामस्ती करायला आवडती, अशा प्रकारच्या मुलाची मनोवृत्तीचं लिखाण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की खोड्या काढणारी मुलं, ही दंगामस्ती करणारी मुलं ही सगळ्यात जास्त हळवी असतात, सगळ्यात जास्त इमोशनल असतात, ही चांगली मुलं असतात असं सांगण्यामध्ये, असं वाचकांना पटवून देण्यामध्ये लक्षात घ्या आर के नारायण यशस्वी झालेले आहेत. आर के नारायण हे खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व आहे इंग्रजी साहित्यामधलं. आपण जरूर मुलांनी स्वामी अँड हिज फ्रेंड्स नावाची जी कादंबरी आहे, जे पुस्तक आहे, ते आपण जरूर वाचण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला खूप त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. भाषा खूपच या ठिकाणी साधी आणि सोपी आहे. आपण जसं बघतो लक्षात घ्या महात्मा गांधींचं लिखाण सोप्या इंग्लिशमध्ये असतं, इंदिरा गांधींचं लिखाण अवघड इंग्लिशमध्ये असतं. महात्मा गांधींनी लिहिलेलं कुठलंही पुस्तक लहान मुलाला सुद्धा वाचता येतं. तसं स्वामी आर के नारायण यांनी लिहिलेलं हे जे पुस्तक आहे ते कुठल्याही मुलाला सहज वाचता येईल अशा साध्या सोप्या इंग्रजीमध्ये आहे. कुठलेही कठीण शब्द याच्यामध्ये नाही आहेत. तर अशा प्रकारचा स्वामी अँड हिज फ्रेंड्स, स्वामी अँड फ्रेंड्स या नावाचं पुस्तक जे आर के नारायण यांनी लिहिलेलं आहे याच्याविषयीचं एक परीक्षण, याचा अभ्यास आपण या धड्याच्या माध्यमातून केला. आपण काही जर अशाच प्रकारचे काही नुसतं आपण परीक्षण जरी वाचत गेलो तरी आपल्याला त्या पुस्तकाविषयी आणि त्या लेखकाविषयी बरीच माहिती मिळू शकते. आणि असा रिव्ह्यू, पुस्तक परीक्षण असं वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून येत असतं मुलांनो. पण टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल किंवा लक्षात घ्या मराठीमधली पुस्तकं असतील त्याचं परीक्षण येत असतं, ते आपण जरूर वाचावं. धन्यवाद.